आहे हे ज्ञान होणे हेच मृत्यूभय दूर करणारे आहे. परमात्म्याचे गुण आपल्यात धारण केल्याने आपला लाभ होतो. हा विश्वरूपपुरीमध्ये राहून सर्वांना व्यापून सर्वत्र असणारा महान परमात्मा माझ्यामध्येही आहे असे जाणल्याने मृत्यूचे भय दूर होते. बघा इथं स्पष्ट सांगितलंय मृत्यूचं भय दूर कधी होतं, तर हा जो विश्वरूप परमात्मा आहे तो सर्वत्र व्यापून आहे आणि हा व्यापून असलेला महान परमात्मा माझ्यामध्ये सुद्धा आहे असे जाणलं तर मृत्यूचं भय दूर होतं. परमात्म्याचे ज्ञान करून घेण्याखेरीज मृत्यूला पार करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे परमात्म्याच्या गुणांना अधिकाधिक प्रमाणात आपल्यामध्ये धारण करण्याचा साधकांनी अभ्यास करावा. ज्या वेळेला आपण देवाचे गुण आपण धारण करू, त्याप्रमाणे आचरण करू, त्याच वेळेला मृत्यूचे भय दूर होईल असं इथं त्यांना सांगायचं आहे. अशा तऱ्हेने यज्ञचक्र परिवर्तन चालू ठेवून व्यक्तीचे व समाजाचे ऐहिक व पारलौकिक कल्याण साधने हेच मनुष्य मात्राचे कर्तव्य आहे. काय आहे मनुष्याचं कर्तव्य? ऐहिक आणि पारलौकिक कल्याण कोणाचं? व्यक्तीचं आणि समाजाचं हे करणं हे आपलं कर्तव्य आहे. संसारामध्ये गुरफटून स्वतःच्याच संसारामध्ये गुरफटून सुखामध्ये लोळत राहणं हे कर्तव्य मनुष्य मात्राचं नाही, तर त्या प्रत्येक मनुष्यानं समाजासाठी ऐहिक आणि पारलौकिक कल्याणासाठी कार्य केले पाहिजे. आणि यासाठी व्यक्तीमध्ये व समाजामध्ये सद्गुणांची उपासना करणे हेच अभ्युत्थानासाठी कल्याणकारक योग्य अनुष्ठान असल्याचा निष्कर्ष पंडित सातवळेकर यांनी काढला आहे. सद्गुणी समर्थ उदार व्यक्तींचा समाजात मान राहिला पाहिजे. अशा सद्गुणी व्यक्तीने आपल्या व्यक्तिगत मोठेपणापेक्षा समाजाच्या संघटनेला महत्त्व देऊन समाजातील दुर्बल गरीब लोकांना सहाय्य देणे, त्यांना संरक्षण देऊन त्यांच्या स्वतःची उन्नती करून घेण्यास मदत करणे या गोष्टी केल्या पाहिजे. हे सर्व यज्ञांमुळे साधते अशी ही व्यवस्था समाजामध्ये पिढ्यानपिढ्या चालू राहिली पाहिजे. त्यातली विहंगमची उद्दिष्टच सगळी वाचल्यासारखं वाटलं मला. सद्गुणी समर्थ उदार व्यक्तीच्या समाजात मान राहिला पाहिजे. अशा सद्गुणी व्यक्तींना आपल्या व्यक्तिगत मोठेपणापेक्षा समाजाच्या संघटनेला महत्त्व देऊन समाजातील दुर्बल गरीब लोकांना सहाय्य देणे, त्यांना संरक्षण देऊन त्यांच्या स्वतःची उन्नती करून घेण्यास मदत करणे सर्व समायोषक असे आपले विहंगमचे उद्दिष्ट आहेत. सर्व कल्याणकारी आहेत. तेच इथं वाचायला मिळतात. फक्त हेच कार्य यज्ञ करून पुढे केली जात होती. आज आपण ध्येय निश्चित करून विहंगम त्यामार्फत काम करत आहे. यासाठी समाजात ज्ञानी पुरुषांना महत्त्व असले पाहिजे. जन्म मृत्यू विनाश रहित परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपाचे उत्तम ज्ञान असून त्या परमात्म्याचे मनन करीत आनंदाने राहणारे जे लोक तेच खरे ज्ञानी होत. ब्रह्मज्ञान प्रकट करणाऱ्या ज्ञान्यांनी आरंभीच असे सांगून ठेवले आहे की जो ज्ञानी या पुरुषास यथावत जाणतो त्याला सर्व इंद्रियगण, सर्व देव, सर्व देवता वश असतात. ब्रह्मज्ञान ज्याला यथावत समजते त्याची सर्व इंद्रिये त्याच्या ताब्यात राहतात. इंद्रिय स्थानात देवता राहतात. ते सर्व देव त्याच्या अधीन असतात. ते पुढे म्हणतात, संपत्ती आणि शोभा या परमेश्वराच्या सहधर्मचारिणीप्रमाणे असतात. संपत्ती आणि शोभा ही कशी आहे? सहधर्मचारिणी आहे परमेश्वराच्या बरोबरची. दिवस आणि रात्र या परमेश्वराचे काल स्वरूप दाखवतात. नक्षत्रे त्याचे प्रकाश स्वरूप आहे. पृथ्वी आणि द्युलोक त्याचे खुले मुख आहे. अशा या ईश्वरात मी राहिलो आहे. तो माझ्या आत आणि बाहेर चारी बाजूसी आहे. इच्छा व्हावी तर मला कशाची व्हावी? मी एवढीच इच्छा करतो की मला सर्व लोक प्राप्त होवोत.
ज्याच्या बळाने मला शुभ लोक प्राप्त होतील अशी माझी कर्मे असो. आता हे लोक कोणकोणते आहेत ते आपण ध्यानामध्ये पाहिलेलं आहे. चला मानवी चेतनेच्या पलीकडे यामध्ये सर्व लोक आहेत आणि त्या प्रत्येक लोकांमध्ये प्रवास करून आपण उच्च लोकांमध्ये जाऊन फिरून आलेलो आहोत. तर तीच इच्छा इथं त्यांनी दाखवली. मी एवढीच इच्छा करतो की मला सर्व लोक प्राप्त होत. श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्या वहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमाश्चिनो व्यात्तम. अशा तऱ्हेने पुरुष सुक्तामध्ये सर्वश्रेष्ठ अनादि अनंत अविनाशी परमात्मा आपल्या केवळ एका अंशाने विश्वामध्ये विराट पुरुष म्हणून, पृथ्वीवर मानव समाजरूपी पुरुष म्हणून आणि समाजामध्ये व्यक्तिरूपी पुरुष म्हणून व्यक्त होत असतो असे सांगितले आहे. या तीन पुरुषांमध्ये आकारमानात फरक असला तरी तत्वतः ते तिन्ही पुरुष दावानल, अग्नी आणि ठिणगी याप्रमाणे एकच आहे. दावानल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणातला अग्नी आणि ठिणगी म्हणजे छोटीशी जी ठिणगी पडती ते. पण दोन्ही मध्ये सुद्धा अग्नी आहे. दोन्ही पुरुषांमध्ये अग्नी हा आहेच आहे. हे समजून प्रत्येकाने आपापल्या स्वधर्माचे यज्ञ भावनेने पालन करून दुर्लभ मनुष्यजन्मामध्ये व्यक्तीचे व समाजाचे ऐहिक व पारलौकिक कल्याण साधून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी असं पुरुष सूक्तामध्ये सांगितलेलं आहे. आवडला का पुरुष सूक्ताचा अर्थ तुम्हाला सर्वांना? हो मॅडम, समजलं. एकदम छान मॅडम. हा, खूप छानच विस्तृतपणे आहे, ह्याच्यात माहिती तुम्ही दिली छान आहे. सांगितला. खूप विस्तृत माहिती, सुंदर माहिती संकलन केलेली आहे की आपण वेळ देऊन हे सगळं वाचन केलं पाहिजे. हे यज्ञ जर कर्मानेच होणार तर कर्म सोडून कसे चालेल? यज्ञमय कर्म सोडले तर जगाचे रहाटगाडगे बंद पडून कोणास खावयासही मिळणार नाही. तेव्हा एका बाजूने कर्म आवश्यक आणि दुसऱ्या बाजूने ज्ञानाने आणि वैराग्याने कर्मक्षय झाल्याखेरीज मोक्ष नाही असे ज्ञानकांडात व उपनिषदात स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही सिद्धांतांचा मिलाप करून सर्व कर्मे ज्ञानाने म्हणजे फलाची आशा सोडून निष्काम किंवा विरक्त बुद्धीने केली पाहिजेत असा सिद्धांत अखेर केला आहे. त्याचा उल्लेखही मागे ज्ञानकांडात गुरुचित्राच्या अनन्यास चिंतयतो मा ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. गीतेमधील अध्याय 9 मधला हा 22वा श्लोक आहे. जे स्वामी भक्त असतील ते स्वामींचा श्लोक लिहिलेला असतो. याचा अर्थ माहितीये का सर्वांना? किती सुंदर अर्थ आहे बघा. भगवद्गीतेमध्ये भगवंताने दिलेल्या आश्वासनानुसारच गुरुचरित्रातील 18व्या अध्यायातील स्थितप्रज्ञ अवस्थेत पोचलेल्या वेदज्ञ आचार संपन्न ब्राह्मणाला त्याच्या दारातील घेवड्याचा वेल छाटवून सोन्याचा हंडा श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी मिळवून दिला असे दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे त्याच टिपेत आधीच्या भागात वेदातील कर्मकांडात सांगितलेली कर्मे करणे आवश्यक असले तरी तेथेच थांबणे इष्ट नाही. कुठं थांबायचं, कुठं पुढे जायचं हे प्रत्येकानं आपला आपण विचार करून ती स्टेप घेतली पाहिजे. असे जरी तेथेच थांबणे इष्ट नाही आणि वेद आणि वेदांत याच्यामध्ये कोणताही विरोध नाही हा मुद्दाही परमाचार्यांनी स्पष्ट केल्याचे आपण पाहिलेले आहे. तेथेही परमाचार्यांनी वेदांच्या आज्ञेप्रमाणे करावयाचे कर्मानुष्ठान ही त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यासाठी करावयाची तयारी आहे. सत्व रजतम या 3 गुणांच्या पलीकडे जाण्याची तयारी म्हणजे हे कर्मानुष्ठान आहे असं त्यांना सांगायचे आहे. हा मुद्दा स्पष्ट केला आहे. ज्ञान होऊन दृश्य जग मागे पडल्यानंतर मग वेदातील कर्माची जरुरीच राहणार नाही. बघा ज्ञान मार्ग केवढा श्रेष्ठ आहे.
ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला जे आपल्याला दृश्य आपल्या डोळ्यांनी जेवढं जग दिसत आहे ते जगच मागं पडतं. ज्ञान होऊन दृश्य जग मागे पडल्यानंतर वेदातील कर्माची जरुरी पडणार नाही. हा मुद्दाही परमाचार्यांनी स्पष्ट केला आहे. आचार्य विनोबा भावेही त्यांनीही दिव्य कर्मयोगाच्या व्रताचे महत्व वर्णन केले आहे. या व्रताचे पालन केल्यामुळे आपापले वर्णाश्रम धर्माचे प्राप्त झालेले कामच स्वधर्म म्हणून यज्ञ भावनेने समाज पुरुषाच्या शरीराचा आपण एक भाग आहोत या भावनेने करणाऱ्या लोकांमधून महाराष्ट्रातील प्रत्येक जातीत स्त्री पुरुष संत गेल्या 700 वर्षात निरनिराळ्या काळात निर्माण झाले हे आपण पाहिले. किती छान वाक्य दिले बघा त्यांनी. समाज पुरुषाच्या शरीराचा आपण एक भाग आहोत. आपण या समाजात आहोत म्हणजे व्यक्तिगत न बघता समाजरूपी पुरुष हा संपूर्ण मोठा आहे समाज, आणि या समाजरूपी शरीराचा समाज पुरुषाच्या शरीराचा आपण एक भाग आहोत या भावनेने जर लोकांनी स्वधर्म केला त्यासाठीच हे संत सगळे निर्माण झाले. आपण सुद्धा त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. ही संतांची परंपरा आजही चालू आहे आणि पुढेही चालू राहील. म्हणून यज्ञ यागादिकच काय पण चातुर्य वर्णांची सर्व कर्मेही ब्रह्मात्मैक्याने ज्ञानाने व साम्य बुद्धीने आसक्ती सोडून करा, म्हणजे कर्मचक्र कायम ठेवूनही तुम्ही मुक्तच आहात. हे सर्व गीतोपदेशाचे सार आहे. यज्ञ ज्ञान तप या गोष्टी शहाण्या पुरुषासही पावन करणाऱ्या म्हणजे चित्त शुद्धिकारक आहेत. म्हणून यज्ञ ज्ञानादी कर्मे सुद्धा आसक्ती न ठेवता फलांचा त्याग करून केली पाहिजे असे गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आलेले आहे. आता आपण फलत्याग म्हणजे काय तर त्यांनी थोडक्यात फळाची आशा न धरणे याविषयी म्हणजे काय ह्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे. फलत्याग व फलाशेचा त्याग आणि वासना त्याग यांचा थोडा विचार केला पाहिजे. फलाशा सोडणे म्हणजे सर्व प्रकारची इच्छा सोडणे किंवा माझ्या कर्माचे फळ कोणास कधीही मिळू नये व मिळाल्यास ते कोणीही घेऊ नये अशी बुद्धी ठेवणे हा अर्थ नसून मला अमुक फळ अवश्य मिळावे म्हणून मी हे कर्म करतो अशा प्रकारच्या फळाबद्दलच्या ममत्वयुक्त आसक्तीस किंवा बुद्धीच्या आग्रहास फलाशा संग किंवा काम म्हणतात. पण फळ मिळावे ही हाव आग्रह किंवा वृथा आसक्ती न ठेवली तरी प्राप्त झालेले कर्म केवळ कर्तव्य म्हणून करण्याची बुद्धी व उत्साह ही मनातून नाहीशी झाली पाहिजे असे नाही. आपल्या फायद्याखेरीज या जगात दुसरे काही नसून केवळ फळाच्या हवेनेच जे पुरुष कर्मे करण्यात नित्यगुंग झालेले असतात त्यांना फळाशा सोडून कर्म करणे शक्य वाटणार नाही. हे खरे असले तरी ज्ञानाने ज्याची बुद्धी सम व विरक्त झाली त्याची गोष्ट तशी नाही. एखाद्या कृत्याचे जे मला फळ मिळते ते केवळ माझ्याच कर्माचे फळ असते ही समजूतच प्रथमतः चुकीची आहे. पाण्याच्या द्रवतेचे व अग्नीच्या उष्णतेचे सहाय्य नसेल तर मनुष्याने कितीही अट्टहास केला तरी त्याच्या प्रयत्नाने पाकसिद्धी होणे शक्य नाही. येते का लक्षात? पाण्याची द्रवता आणि अग्नीच्या उष्णतेचं सहाय्य नसेल तर स्वयंपाक करू शकणार नाही आपण, हे असं त्यांना म्हणायचंय. आणि अग्नी पाणी यांच्या ठिकाणी काही गुणधर्म असणे किंवा नसणे ही गोष्ट मनुष्याच्या तांब्यातील किंवा प्रयत्नाधीन नसते. आता अग्नीनं कसं असावं, पाण्यानं कोणते गुणधर्म ठेवावेत हे आपण ठरवू शकतो का? त्याचे स्वतःचेच ते गुणधर्म आहेत. म्हणून कर्मसृष्टीतील या स्वतः सिद्ध व्यापाऱ्यांचे
किंवा गुणधर्माचे यथाशक्ती प्रथम ज्ञान करून घेऊन ते व्यापार जेणेकरून आपल्या प्रयत्नास अनुकूल होतील अशा प्रकारे मनुष्यास आपले व्यवहार करावे लागतात. अर्थात मनुष्याच्या प्रयत्नाचे जे फळ मिळते ते केवळ त्याच्या प्रयत्नाचेच फळ नसून त्याचे कर्म व तदनुकूल कर्मसृष्टीचे अनेक स्वतः सिद्ध धर्म दोहोंच्या संयोगाचे ते फळ आहे असे म्हटले पाहिजे. हा एक विषय आपला खूप मोठा वाढत जातोय. आपल्याला जितकं समजायचं तेवढं समजलेलं आहे. आता आपण टीप वाचूया. अध्यायातील गुरुचित्राच्या 26व्या अध्यायावरील टीपा इथे संपलेली आहे. परमेश्वराच्या निश्वसितापासून निर्माण झालेल्या मूळच्या अनंत वेदांपैकी ब्रह्मदेवाच्या 3 मुठी भरतील एवढा जो वेदभाग ऋषींनी आपल्यासाठी ग्रहण केला त्याचे सुद्धा पूर्ण अध्ययन एकट्याने करणे कोणासही शक्य होत नाही. तरी सुद्धा ऋषींकडून मानवांना प्राप्त झालेल्या वेदभागाचे जतन व्हावे आणि प्रत्येकाला आत्मोद्धारासाठी पुरेसा पडेल एवढ्या तरी वेदभागाचे अध्ययन पठण ब्राह्मण कुळातील व्यक्तींकडून व्हावे यासाठी वेद व्यासांनी व्यवस्था घालून दिली. पण ती व्यवस्था ही गेल्या 5000 वर्षांमध्ये पूर्ण मोडकळीस आली. अशी स्थिती असताना जन्मभर शास्त्र नियमांचे पालन करून सदाचाराने राहून वेदशास्त्र पारंगत झालेल्या व्यक्तीला समाजात मान मान्यता श्रेष्ठता मिळावी हे अगदी साहजिक आहे आणि तशी ती गुरुचरित्र काळी मिळत होती आणि ही आजही मिळते. 500 वर्षापूर्वी गुरुचरित्र काळी वेदशास्त्र पारंगत विद्वानांची संख्या आजच्या पेक्षा पुष्कळ अधिक होती. आज ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी क्षीण झाली आहे. त्यामुळे वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांना प्रोत्साहन देणे परमाचार्यांनी म्हटल्याप्रमाणे आपले महत्वाचे कर्तव्य यात काहीच संशय नाही. पण तरी सुद्धा गुरुचरित्रात वेदशास्त्र पारंगत विद्वानांपेक्षा सदाचारी आचारनिष्ठ प्रामाणिक शुद्ध भाव असलेल्या व्यक्तींना श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी आपले म्हटलेले आहे. नृसिंहवाडीला किंवा गाणगापुरात असताना स्वतःला मोठे वेदपाठी म्हणवणाऱ्या प्रतिष्ठा मिळवणाऱ्या ज्यांच्या घरी सुग्रास अन्न नित्य शिजत असते अशा कोणाकडेही ते ब्राह्मण कुतूहलाने प्रतीक्षा करीत असताना सुद्धा नृसिंह सरस्वती सद्गुरू भिक्षेसाठी कधीही गेले नाहीत. पण घेवड्याच्या शेंगांवर किंवा क्षार मृत्तिका वाहणाऱ्या म्हशीच्या भाड्याच्या पैशावर कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या पण खऱ्या भावनेने पंचमहायज्ञ अतिथी संस्कार करणाऱ्या वेदाभ्यासी दरिद्री ब्राह्मणाकडे ते न बोलवताही गेले. वेदशास्त्र पारंगत असलेल्या पण सदाचारी नसलेल्या व्यक्तींचाही अदप्पात झालेला असल्याने वर्णन गुरुचरित्रात आलेले आहे. गुरुचरित्राच्या 27व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे वेदशास्त्र पारंगत असलेल्या 3 अवस्था दाखवल्या आहेत. त्यापैकी त्रिविक्रम भारती प्रमाणे तेच ह्याच्यात जे त्यांनी सांगितलेलं आहे. एक मिनिट हा बोला सविता मॅडम. आपण जे तुम्ही आम्हाला जे वननेस हे शिकवलेलं आहे तेच पुरुष सूक्तामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हे सगळं हे एकच मानव आहे असं आपण समजलं पाहिजे. बरोबर. या पृथ्वीवरती जेवढे कुठले माणसं आहेत ते सगळे म्हणजे एकच माणूस आहे, म्हणजेच आपल्या आत्ताच्या भाषेत ते वननेस. ऍक्च्युली कसं बघायचं त्याच्याकडे, एक भाकरीचा तुकडा बघायचा आणि भाकरीचे कण 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 केले तर काय होणार आहे, त्या प्रॉपर्टीज सगळ्या सेमच राहणार आहेत ना. चेतनेच्या हो स्वरूपात बघायचे, हो चेतनेचे हो कण विखुरले गेलेत, बाकी काही नाही. आणि मी तुम्हाला क्वांटम एंटँगलमेंट शिकवलंय. क्वांटम एंटँगलमेंट समजलं, लेटेस्ट कन्सेप्ट, तर सगळं ब्रह्मांडाचं कार्य समजणार आहे. तर हे क्वांटम एंटँगलमेंट म्हणजे काय, समजा एक भाकरी आता घरात केली, त्या एका भाकरीचे 100 तुकडे केले आणि कुठं कुठं गावांना पाठवलंय, परदेशात पाठवलंय. एका कणाला जरी आपण शाई ओतली, दुखावलं गेलं,
तरी बाकीचे 99 कण दुखावले जाणार आहेत. दिसू अगर न दिसू, एका कणाला निळा रंग दिसेल शाई ओतल्याचा, पण दुसरे कण डोळ्यांना दिसणार नाहीत शाई ओतल्यासारखे, पण त्याची अवस्था तशी होते. हे फोटोग्राफीनी सिद्ध केलेले आहे. म्हणजेच आपल्याला जे दिसतंय ते खरं नाहीये. आपण बऱ्याच डोळ्यांच्या क्षमता आपल्या नाहीयेत, म्हणून आपल्याला तो कण निळा झालेला तिथे दिसत नाहीये. आपण ज्या वेळेला शाई ओततो आणि आपल्या हातातल्या कणाला निळा बघतो, हे आपली समजूत आहे. म्हणजे जसं सामूहिक चेतना म्हणतो, जसं आपण सामूहिक चैतन्याने अनुभव येतो, तसं बाबा ही शाई आहे. आपण गृहीत धरले ही शाई आहे आणि ओतली आहे, निळी दिसती. ऍक्च्युली ती निळी दिसती का? नाही. निळा रंगच तो भाकरीचा कण ऍब्सॉर्ब करत नसतो. कलर थेरपीमध्ये बघितलं तर जो रंग ऍब्सॉर्ब होत नाही तोच दिसला जातो. म्हणजे हेही भुलभुलैया आहे. आणि आपण म्हणतो तो निळा रंग. आता मॅडमच्या साडीचा बॉर्डर निळा दिसतोय, तो निळा रंगच ऍब्सॉर्ब करत नाही, फेकून देतोय तो, म्हणून तो निळा दिसतोय. हे सत्य जसं आहे तसं त्या कणाला शाई ओतली म्हणून निळं दिसू लागतं. म्हणजे चष्मा आपण घातलाय लाल, तर तो कण लाल दिसणार आहे. हिरवा घातला तर हिरवा दिसणार आहे. मग बाकीच्या कणांचं काय? बाकीच्या कणांमध्ये सुद्धा तेच सगळं झालेलं आहे. हे क्वांटम एन्टँगलमेंट. जगामधले सगळे कण सगळं एकमेकांना कनेक्टेडच आहे. जसं समजू शकतो एक सागर आहे, अथांग आहे, वायू आहे, तसंच हे चेतनेचं पण आहे. पण आपल्या जाणीवा तेवढ्या डीप आहेत का, की एवढं भाकरीच्या कणाला इथे बघायचं, अरे अरे रे तिकडं काहीतरी झालं, माझ्या कणाला दुखवलं गेलंय, माझ्या कणाचा रंग बदललाय, आता तोही व्यथेत आहे, त्याला पिना टोचतायत. भारतातल्या कणाला पिना टोचतायत, तर अमेरिकेतल्या कणाला त्याच वेदना होणार आहेत. हे आपण जाणून नाही घेऊ शकत, कारण आपल्या जाणीवेच्या पलीकडेच आहे ते. हा क्वांटम एन्टँगलमेंट समजला की सगळं ब्रह्मांडाचं रहस्य समजू लागतं ना, आपण एक कसं आहोत ते कळतं. तर आपण चेतनेत विखुरले गेलेलो आहोत, बाकी काहीही नाही. आणि आपण त्यातच अडकत बसलो. माझा रंग, माझी जात, माझा धर्म, माझं नाव, हेच घेऊन बसलोय आपण. तसं काहीच नाही ऍक्च्युली. माझा जन्म या जातीत झाला, माझे आई वडील या धर्माचे, तसं काही नाहीये. आपण क्रिएट केलेलं आहे. हे फक्त बघा कसं आहे की ज्या ऋषीमुनींना आपण कनेक्टेड होतो ते आपलं हे होतं, गोत्र होतं. एक ते ज्ञानासाठी, विभाजन कंट्रोलसाठी, माहितीसाठी एक समाज व्यवस्था होती ती, पण त्याला फार वेगळं रूप दिलं गेलं. ऍक्च्युली जो जो कोणी व्यवसाय करायचा त्याला ती जात पडली. कुंभ मातीचे व्यवसाय करणाऱ्यांना काय तो चांभाराचा, चांबड्याचा व्यवसाय करणाऱ्यांना चांभार. बाय बर्थ कुठं होते ते, नंतर ते बाय बर्थ हे ते आपल्या जोडी तशा व्हायला लागल्या. तर हे सगळं आपणच मायाजाळ क्रिएट केलेलं आहे. तर हे समजून घेतलं पाहिजे. आणि आता ह्या चेतना विस्तारत चालल्यात, उंचावत चालल्यात, म्हणून हे कळायला लागलेले आपल्याला. तसंही वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आपल्याला कधी कुठं कळत होतं, पण आता आपण निदान काय ते समजून घेऊ लागलो. याचाच अर्थ आपली जाणीव वाढली आहे, समज आकलन वाढलेलं आहे, म्हणून आपल्याला हे कळत आहे. म्हणून आपल्याला हे जे कळतंय ते आपण इतरांपर्यंत पोहोचवायचं. जसं आता कालचं ते वाक्य होतं, एक कोटी जपापेक्षा एक यज्ञ महत्वाचा. ते तुम्ही दिलंय ते बरोबर आहे मॅडम, पुढचंही पान जरा टाका, पण मला ते 4 ओळी हव्यात. हो, टाकते. 4 ओळी हव्यात. इथे ठीक आहे त्यांनी सांगितले, पण त्या 4 ओळी कळल्या ना आपल्याला, की मग लक्षात येतं की काय आपण कुठल्या पायरीवर आहोत ते. आणि जे चिदाकाश म्हटलंय तिथे, ते चिदाकाशलाच बघायला सुरुवात झाली कालपासून आपले. हो हे हो, कोणाकोणाला कळलं? पहाटेच्या 3:30च्या ध्यानामध्ये. 4 चॅट बॉक्स मध्ये टाका, कोणाकोणाला कळलं की आपण याच चिदाकाशाला बघायला लागलोय आता. चॅट बॉक्स मध्ये टाका, कोणाला कळतंय का 3:30चं ध्यान काय चाललंय ते. कळलं नूतन मॅडम, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळेल आता आपण किती उंच पायरी चढायला लागलोय. तर ऍक्च्युली माझा एक ईमेल आयडी सुद्धा आहे, चिदाकाश नावाचा. युट्यूब चॅनल पण केलाय, पण मी काही टाकलंच नाही त्याच्यावर. तर इकडे जायचंय आपल्याला. हे खरं अध्यात्म आहे, आपल्याला जाणून घ्यायचंय, आपल्या चिदाकाशात डुंबायचंय आपल्याला. आणि सुवर्ण मॅडम, तुम्हाला कळलं का मी काल रागवले? इथे चक्क म्हटलंय बघा, या पुस्तकाचं मॅडमने टाकलंय ते.
सोनल मॅडम आहेत का? हो देवता मॅडम, विसरून आहे आहे. आहे ना, हा अगदी देवता अगदी. म्हणजे तुम्हाला कदाचित राग येईल, पण मी जरा कडक शब्दात बोलतेय कारण तुमची पत्रत आहे लगेच त्याच्यापासून विचलित व्हायची. बाकीच्यांना हळूहळू कळलंय, पण तुम्ही आता नवीन आहात, फास्ट स्पीडने जायचंय ना तुम्हाला, म्हणून बाकी काही नाहीये. नाही नाही नाही, बरोबर हा. आहे. आणि आज मी ओंकाराचं सगळं सांगितलं, ते पण आलंय बघा त्याच्यामध्ये. पण नंतर नंतर हा पण हो. लुप्त व्हायला जातो. ती समाधी अवस्था आहे, त्यामुळे हो. तसं काही समजून घेऊ नका. ती उच्च अवस्था आहे. आपल्याला समाधी मिळेल नाही मिळेल, ती लेवल येईल नाही येईल, आपल्याला मोक्ष गाठायचा आहे. त्याच्यासाठी काही हृदयातून आपल्याला चिदाकाशातनच मुक्त व्हायचं, हृदयातून होणार आहोत आपण असेल यावेळेला. आज्ञाचक्रापर्यंत जायची गरज नाहीये. ठीक आहे, सुंदर वाचताय मॅडम तुम्ही आणि छान सांगताय. तर तुम्ही आज सगळ्यांनी एखादं दुसरं वाक्य लिहावं ग्रुपवर. फार तर रेकॉर्डिंग बघा आणि परत ऐकून एखादं वाक्य लिहायची सवय पडा. अजून कोणाला काही मॅडम थोडं सांगायचंय का? हा बोला. मॅडम थोडं बोलू. हा बोला ना. सुरुवात सुरुवातीला जे सांगितलं की आपले अवयव हम्म. अ, पुरुषाचेच अंग आहेत असं सांगितलेलं ना. हो. आपले म्हणजे मुख्य अवयव जे आहेत ते पुरुषाचेच अंग स्वरूप आहेत, आणि ते हम्म. व्यक्ती, समाज आणि ब्रह्मांड या रूपात, 3 रूपात विभागलेले आहेत. बरोबर. तर त्यानुसार एक बोलू का थोडस. बोला ना, बोला. जरा आवाज मोठा ठेवा. शरीराच्या अवयवांबद्दल लिहिलंय मी. हम्म. शरीराच्या अवयवांमध्ये एक दिवस लागली चुरस, प्रत्येक हम्म. जण पटवू लागला, पेक्षा मी कसा आहे सरस. हम्म. पाय बोलू लागले जोशात, सर्वांचे ओझे पेलण्याचे बळ आहे माझ्यात. माझ्याशिवाय तुम्हाला उचलून कोण धरेल, नसताना मी तुमचं अस्तित्वच घसरेल. हात बोलू लागले कौतुकाने, प्रत्येक काम होते फक्त हाताने. काम करायला देतात साथ फक्त आपले 2 हात. हे ऐकून पाठही म्हणते कशी, मी म्हणजे झाडाचे खोडच जशी. सर्व अवयव मी जोडून ठेवते, माझ्याशिवाय शरीराला रूपच नसते. हे झाले ढोबळ माने, विचार झाला डोक्याचा. आदेश देतो फक्त मीच, आणि नियंत्रित ठेवतो कारभार तुमचा. जाणवले मग त्यांना आपण सर्व निगडीत एकमेकांना, नाही कमी ना कोणी जास्ती महत्वाचा या शरीराला. मग मात्र एक झाले, प्रत्येकाला एकमेकाचे महत्व पटले. रागलोभ दुखणी विसरून सर्वजण एकत्र कामाला लागले. हा, छान मॅडम, खूप छान. ठीक आहे, चला. हे ब- मग हा, तुम्ही कंटिन्यू नाही नाही, ठेवा, हे बरंच माझा जरा फोन लिहिलं होतं चाललाय. पाहिजे. म्हणजे बरोबर आहे. लोकांना आपण सांगतोय की एकमेकांशी प्रेमाने राहा, पण आपले विचार आपल्या त्या त्या अवयवांची सुद्धा मेळ खात नाहीत. म्हणजे कसं बरोबर की आहे. म्हणजे कसं की आपल्याला पटतंय पण वळतच नाही. हा, म्हणजे कसं की आपण दुसऱ्याला सांगतो बाबा तू असं नाही विचार करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे, त्याच्यामुळे तुला हा त्रास होतोय. पण आपण जेव्हा आपल्याला स्वतः बघतोय की मी माझ्या समजा पाय, तर आपण पाय दुखले म्हणून कधी आपण त्याला कुरवाळलंय का? किंवा आपल्या आत्म्याला एक अस्तित्व आहे, किंवा त्याला काही भावना आहेत, किंवा तो आपल्या शरीरात आहे, आणि आपण त्याला सर्व केलं पाहिजे, सगळ्या दृष्टीने केलं पाहिजे. मग आपण आपल्या त्या सगळ्या भावना किंवा त्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि मला वाटते त्या लेवल पासून आपण सुरुवात केली पाहिजे. समाज वगैरे नंतरची गोष्ट आहे, पण एक स्त्री म्हणून जे काही पण आपण आपण करतो ही सुरुवात पहिल्यापासून. केली नाही का नूतन मॅडम? कुरवाळत हो, नाही का केली की. आपण? तेच तर शिकवलं ना तुम्हाला, तेच तर आपण ते सगळं शिकतो आहे. ना, की आपल्याला कुरवाळायच्या आधी आपण आपली माफी मागायची. किती त्या पायाला दुखवलंय, म्हणून तो दुखतोय ना. ते आपण आपण काळजी करतोच आहे घेतली. मॅडम, हा. पण हे रेकॉर्डिंगला जाईल ना सगळं.
जाऊ दे रेकॉर्डिंग त्यामुळं मध्ये. थोडंसं, हे काय आहे, हेच तर इथे विहंगम मध्ये शिकलो जातोय आपण हळूहळू. हे बघा, हो लगेच आपण काही करतो बदल करतो. होणार नाहीये, क्रांती काही लगेच घडत नसते. थेंबा थेंबा थेंबानी तो समुद्रही साठला जातो. प्रत्येक नदी समुद्राला मिळते म्हणून तो समुद्र होतो. तसंच आपलं सुद्धा प्रवास आहे ना, तो हळूहळू चाललाच आहे. अवयव ध्यान त्याचेच आहे. अवयव ध्यान आपण कशाला? करतोच तुम्हाला काही आहे. दुखत असेल तर तेच शिकवलंय मी. दुखत असेल तर हो त्याला आपण कुरवळायलाच शिकवलंय मी. माफी हो मागायला प्रयत्न शिकवलंय. तर हे हळूहळू होणार आहे. तुम्ही बोलताय ती वस्तुस्थिती आहे की आपण आपल्या अवयवांना सुद्धा एकत्वात समजून घेत नाही. आपण हेट्रेट करतोय. पिरियडचंही तुम्हाला सांगितलं की हो कसा विचार करता, काय करता. त्यामुळे ते भोगायला येतात. मग पाय दुखतो, आपण हिडीस-पिडीस केली पायाची तर अजून दुखणार आहे. हे आपला हा समजून घेण्याचा प्रवास सुरू झालाय. असं काही होणार नाही की लगेच आपण त्या वरच्या स्टेपला पोहोचणार आहे की तुम्ही एकच आहे. आपल्यावर जन्मानुजन्म प्रोग्राम घडलेत ना, तू वेगळी मी वेगळी. हा, ते प्रोग्राम पुसण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. 1000 वेळा विचार तर करावा लागणार आहे. नाही, नूतन मॅडम मी सारखीच आहे, सुजाता मॅडम आणि नूतन मॅडम सारख्याच आहेत. हे 1000 वेळा ज्या वेळेला विचार करेल त्यावेळेला 1000वा एक विचार येईल, अरे नाही, दोघी सेम आहेत. पण हा दोघी सेम आहेत किंवा आपण दोघी सेम आहोत, हा विचार काही लगेच टपकणार नाहीये. कॉन्शियसली तो धरावा लागणार आहे. कॉन्शियसली प्रत्येक विचाराला आपल्याला बदलावं लागणार आहे. तुम्ही आता जे बोलला नूतन मॅडम, तेच मी आधी मनात म्हटलं मॅडम हो बोलताना, मॅडम वाचताना. एक्झॅक्टली माझ्या मनात तोच विचार येत होता की आपण किती शुद्ध आहोत. आणि आपण शुद्ध झालो नाही तर कसं हे वननेस येणार आहे. पण आपल्यापासून तर सुरुवात करायची. आणि आपण एकट्याने विचार करून काय होणार आहे असंही नसतं. 100 मंकी इफेक्ट असतोच ना. हो जर मी माझा विचार सुधारला तर तो तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे ना. म्हणून हो तर ते आपण ग्रुपवर कनेक्टेड आहोत. स्पंदनं पाठवायची, ग्रुपवर अनुभव लिहायचे, त्यासाठीच तर लिहायचेत. कारण तुम्ही जर लिहिलं नाही ग्रुपवर काही, तर बाकीचे झोपलेले कसे उठणार आहे, त्यांच्यापर्यंत वेव कशी थडकणार आहे. म्हणून तर आपल्याला जी जागृती होती, आपल्याला आता तुम्हाला एक एक वाक्य काय लिहायला सांगितलंय. 30-31 लोक होते, ग्रुपला जोडलेत 100च्या वरती. त्यातले फक्त एवढेच येऊ शकतात, एवढ्यातले फक्त 4च लिहू शकतात. आपण कुठे बसतो हा प्रत्येकाने विचार करायचा आहे. आपण किती वेव जनरेट करतोय, लहर जनरेट करतोय. आपल्यामध्ये एकत्व आहे का ग्रुपमध्ये? का माझं माझं वेगळेपण मला जाणवायचे आणि वेगळेपण मला भासवायचे आणि माझा माझा मला विचार करायचा आहे. ह्या प्रवृत्तीला आपण चेक केलं पाहिजे ना. आपण एक सागरामध्ये आहोत का? आपण एकत्वात आहोत का या ग्रुपच्या तरी? आपल्याला एकत्व जमतंय का या छोट्याशा ग्रुपमध्ये तरी? हे प्रत्येकाच्या परीक्षा आहेत आणि प्रत्येक वेळेला विचार बदलून आपल्याला आपलं शुद्धत्व येत जाणार आहे. म्हणजे षटरिपू जे म्हणतो ना आपण, ते षटरिपू हो अशा पद्धतीने आपल्याला कमी करावे लागतात. त्यावेळेला आपल्या लेव्हल उंच होत जातात. एवढ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही जे बोलताय ते अतिशय महत्वाचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण आहोत तिथेच आहोत. आपण चाललोय, पुढं पुढं चाललोय. हळूहळू आहे, पण खूप सिग्निफिकंट होणार आहे नंतर. एक विचारच आयुष्य बदलतो, एक विचारच उत्क्रांती घडवतो. एक विचाराला सुद्धा खूप महत्व आहे. बोला. यापुढे ज्ञानमार्ग थोडंसं मला त्यासाठी तर बोलायचं श्रेष्ठ होतं. आहे ना. हा. ज्ञानमार्ग त्यासाठी तर श्रेष्ठ आहे. हो. आणि आतापर्यंत मिळालं ज्ञान आणि आज नवीन मिळालेलं ज्ञान, जर आपल्याला नवीन उच्च कोटीचं ज्ञान मिळालेलं असेल, तर जुनं आपल्याला जे नको आहे किंवा जे आता आवश्यक नाहीये त्या गोष्टी सोडून देऊन जर आपण नवीन ज्ञान आत्मसात केलं, तरच आपली लवकर प्रगती होऊ शकते. आणि जी ऊर्जा आपल्याला ज्ञान पाठवत आहे ते आपण ग्रहण करणं फार गरजेचं आहे. कारण जे आपल्याला आवश्यक असतं त्याच गोष्टी आपल्या समोर येतात. मग ते जर आपल्याला इतकं सुंदर उच्च ज्ञान मिळते, तर ते आपण नक्कीच आपण आत्मसात केलं पाहिजे.
बरोबर आहे. आपलं हे वाचन झालंय का धन्यवाद स्कंद पुराण? त्यासाठी. कोणी वाचलंय स्कंद पुराण? नाही मॅडम, बहुतेक आपण नाही ते घेतलं. पुन्हा किंवा दिसतंय या पुस्तकावर. कोणी घेतलं होतं वाचायला? मग आपल्या सुचेता मॅडम असतील. हम्म. सहस्रबुद्धे. तर मी आता चाळत होते तुमचं ऐकता ऐकता. हे बघा, माझ्या हातात तेच पान उघडलं होतं, मॅडमचं वाचन सुरू होत. माझ्या एका वेळेला ना खूप ऍक्टिव्हिटी चालू असतात, तुम्हाला सांगते. ते पत्रक त्या प्रिंटरवाल्याने पाठवलं होतं, त्या चुका चालल्या होत्या, त्याला फोन चालले होते. इकडं हे माझं स्कंद पुराण होतं, इकडं रेकॉर्डिंग होतं, मॅडमचं ऐकत होते, असं मल्टीटास्किंग असतं. तर आता हेच पान माझ्या हातात आलं, सहज उघडलं स्कंद पुराण. वाचते मी. ज्याचे तहान, भूक इत्यादी श्रम संकुचित होतात, असा योगी नित्य नियमांचा पालक होतो. बघा, तहान, भूक इत्यादी श्रम संकुचित होतात, असा योगी नित्य नियमांचा पालक होतो. चातुर्मासामध्ये मानवाने भक्तीने योगाचा अभ्यास केला नाही तर त्याच्या हातून अमृत निसटून जाते. म्हणजे चातुर्मासात जर हे केलं नाही, म्हणून आपल्या संस्कृतीत चातुर्मास पाळायला सांगितलंय. कांदा खायचं नाही, लसूण खायचं नाही, पाळायचं, तामसी टाळायचं, छान छान वाचन करायचं, कारण बाहेरचं ऍटमॉस्फिअर तसं असतं. आता म्हणून मग चातुर्मासच चालू आहे मॅडम. हो, म्हणून तर सांगतेय ना मी, ते कसं आलं बघा ना, तेच पॅरेग्राफ. चातुर्मासामध्ये मानवाने भक्तीने योगाचा अभ्यास केला नाही तर त्याच्या हातून अमृत निसटून जाते. ज्याने सर्व प्रकारच्या इच्छांमध्ये ज्याने सर्व प्रकारच्या इच्छांमध्ये गुंतणारे मन नियमाने बांधून टाकले आहे, त्याला त्या मनाच्या आधारानेच ज्ञान मोक्ष हे मिळू शकतात. जेव्हा हे मन सुगृहीत होते तेव्हा निश्चितच ज्ञान प्राप्ती होते. मन सुगृहीत करावे लागते, म्हणजे संकल्प ठेवावे लागतात मनाला. काही मी हे खाणार नाही, ते खाणार नाही, हे योगाभ्यास करेल, हे करेल, आणि मगच ते ज्ञानप्राप्ती होऊ शकते. खूप सुंदर आहे. मला असं वाटतंय वाचन केलं पाहिजे ना आपण. बघूयात. देहधाऱ्यांना पुढचं अलीकडचा पॅरेग्राफ वाचते. देहधाऱ्यांना आध्यात्मिक दुःख होते, आधी भौतिक दुःख व आधी दैवत दुःखही असते. अशा प्रकारे शरीरधारींना दुःखच दुःख सतत होत राहते. सांसारिक माणसे विभिन्न व्याधींनी पीडित होऊन सदा दुःख प्रकट करताना दिसतात. प्रारब्धातील दुःख ते सतत अनुभवित असतात. त्यांच्या अंती मग ते मृत्यूचेही मोठे दुःख भोगतात. मृत्यू हा अटळ आहे, तरीही यमलोकीच्या यमयातनांनीही तो दुःखी होतो. बघा किती काय काय सुंदर आहे. तर वाचन करत राहणं आणि त्याचं मनन चिंतन होणं हे गरजेचं आहे. चला भेटूयात उद्या. सुंदर कविता केली सुवर्णा मॅडमनी. धन्यवाद. माझा फोन होता चालू त्यावेळेला, मॅडमनी लगेच अवयावर कविता केली. आणि मॅडम ट्रॅव्हलिंग मध्ये असाल सुवर्णा मॅडम? 2 तास रोज जाऊन येऊन करतायत जॉब त्या सुवर्णा मॅडम, पण तरी सुद्धा पहाटे 3:30च्या कार्यक्रमाला होत्याच. आत्ताही आहेत मॅडम, सुवर्णा मॅडम. पुराणाचं घ्या. खूप सुंदर वाटतंय. फार छान ऊर्जा आहे. विद्या म्हणजे मॅडम एक बोला. व्यक्ती म्हटलं बोला स्कंद बोला. पुराण घेऊया. म्हणजे कोण तुम्ही घ्या मॅडम. फार बरं छान ऊर्जा कोणीतरी आहे. बघा बरं, सुचिता मॅडमनी घेतलेले स्कंद पुराण खुणा दिसतायत मला. नाही तर मग पण मी घेईल वाटत नाही मॅडम. नवरात्रात वाचायला. नवरात्रात काहीतरी घ्यायचंय. सुलक्षणा मॅडम तर घेणारच आहेत. आणि चांगलं एक हो करूया आपण. प्रवासात आहेत, सुवर्ण मॅडम प्रवासात आहेत. तर बघूयात, सुचिता मॅडमना मी बोलते. त्यांनी घेतलं असेल तर कशाला घ्यायचं परत, कुठलं तरी वेगळं घेऊ. पुराणं खूप उरलीत आपली. तर नवरात्रात आपण देवी भागवत असं काहीतरी घेऊ. आणि सुलक्षणा मॅडम ललिता सहस्त्रनाम घेणारच आहे. सकाळी फक्त देवी ध्यान करूयात आणि दुपारी हे वाचन करूयात, असं ते ठेवूयात. बहुतेक मुलाखत किंवा देवीचं कॅन्सल करू, ज्या येतील त्या येतील, नाहीतर त्यांचे वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवूयात आपण. आता श्रद्धा मॅडमने ठेवलाय रविवारी तसा. रविवारी मॅडमचा डॉक्टर काय नाव त्यांचं, कार्यक्रम अटेंड करा बरं का सगळ्यांनी. फार मोटिवेशनल व्यक्तिमत्व आहे ते. खूप काय काय केलंय त्यांनी, हे सगळ्यांना शिकण्यासाठी, बघण्यासाठी. एक स्त्री काय करू शकते
तेवढं तरी ऐका रविवारी येऊन. आणि मग आपण काय करत आहोत, आपण हा प्रश्न जर विचारला नाही तर काहीच उपयोग नाही या कार्यक्रमांचा. हे लक्षात घ्या. माझ्या सासूबाई मला नेहमी म्हणायच्या, मंगल चूल मूल खूप जगातल्या स्त्रिया करतात, तू काहीतरी वेगळं कर. ते वाक्य मला मोटिवेशन नेहमीच ठरलेलं आहे. तसं आपण हे जे कार्यक्रम आयोजित करतो त्यातून आपणही काही बोध घेतला पाहिजे. ठीक आहे, हातचं सोडून पळत्याच्या मागे नाही धावायचंय आपल्याला, याचा अर्थ असा नाही की आपण सगळं घरातलं सुख सोडून धावत सुटायचंय. फक्त आपण आपल्या घरातला वेळ तरी किती उपयोगी करतो आपल्या प्रवासासाठी, हा प्रश्न विचारायचा आहे. कारण कित्येक लोक आता झोपा काढतात दुपारी पण कार्यक्रमांना येत नाहीत, त्या अर्थाने मी म्हणतेय. आणि कित्येक लोक येऊन ऐकतात पण काही संवादच नसतात, डिस्कशनच नसतं. किती वेळ म्हणत राहणार की मला लिहिता येत नाही, आणि किती वेळ म्हणायचं मला व्यक्त होता येत नाही. का त्या चक्रातनं बाहेर पडलं पाहिजे की नाही? का 3-4 जणींनीच मक्ता घेतलेला असतो काहीतरी कॉन्ट्रीब्युट करण्याचा? सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आपल्या ह्या बदलल्या पाहिजेत सवयी. आपल्या ज्या सवयी आहेत ना, न बोलण्याच्या, न लिखाणाच्या, या बदलल्या पाहिजेत. तर आपले पॅटर्न आपण बदलणार आहोत, आणि पॅटर्न बदलले तर आपण पुढे जाणार आहोत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण प्रत्येक चक्राशी रिलेटेड या गोष्टी आहेत. चला भेटूयात उद्या. ओंकार ध्यान आहे. धन्यवाद उद्या मॅडम. सुट्टी आहे ना मॅडम? उद्या सुट्टी ना सुजाता मॅडम? उद्या उद्या शुक्रवार आहे ना? उद्या शुक्र आहे की हा, उद्या. उद्या घेणार आहात तुम्ही, उद्या उद्या सुट्टी घेणार आहात. नाहीये. ठीक हा, आहे, ठीक आहे, चालेल. चला, उद्या आहे शनिवार रविवार, परत सुट्टी आहे. भेटूया उद्या. आणि हा, सोमवारपासून आपलं ट्रेनिंग सुरू होत आहे बरं का, योग आपलं हे प्रशिक्षण. आणि त्या कोर्सला आता रजिस्टर करा पटकन 5 मिनिटात. ज्यांनी माझं ज्यांनी झालंय ग्रुप रजिस्ट्रेशन. जॉईन केलाय, ज्यांनी ज्यांनी ग्रुप जॉईन केलाय त्यांनी, इतरांनी नव्हे. नाहीतर लगेच वाचायचं नाही, काही नाही, मग म्हणायचं मला वाटलं असं, मला वाटलं तसं. ते रजिस्टर करून घ्या 5 मिनिटात लगेच. आणि व्हिडिओ बघून घ्या. सोमवारपासून सुरू होतोय शाळेचा कार्यक्रम, फायनल